जय जय श्री गणेशाय नमः। गजाननाय नमः। अत्रिनंदनाय नमः। अध्याय 26। श्री गणेशाय नमः। जय जय जी कमलापति, सर्वसाक्षी आदिमूर्ति, पूर्ण ब्रह्मा सनातन ज्योति, रुक्मिणी पते जगदात्मया। हे दीननाथा दीनबंधु, मुनि मान सरंजना कृपा सिंधु, तरी आता कथा सुबोधू, रसज्ञ शब्दी वद्विका। मागील अध्यायी कथन गंधर्वनामी सुरोचन शक्र शापे गर्दभ होऊन सत्यवती वर्येली, तरीही असो मागील कथा। सिंहावलोकनी पहा आता कमट कुल्लाळ कानन पंथा, अवंतिके जातसे गंधर्व गर्दभी संसार वाहुन, स्वदारे सहित सत्यवती रत्न। मार्गी चालता मुक्कामो मुक्काम अवंतिके पातला, कुल्लाळ गृही सदन पाहून, राहते झाले समुच्चय करून। परी सत्यवती ते सुढाळपणे, कन्ये समान पाळीत असे सकळ मोहाचे मायाफळ। सत्यवती ते अर्पी कुल्लाळ, आसन वसनादी सकळ इच्छे समान पाळीत असे। तो एके दिवशी सत्यवती म्हणे, ताता कमठ मूर्ती, मम लग्नाते करुणीपती, माझा मज दावी का। येरी म्हणे वो अवश्य माय, या बोलाचा फेडीन संशय। मग रात्री अवसर पाहुनी समय, गंधर्वापाशी पातला, म्हणे महाराजा पशुपती, कामना वेदली जे तव चित्ती, ती फळासी येऊनी निभूती। तुझ लागी पावती झाली, तरी त्या अर्था सुलक्षण, पुढे व्हावे मंगल कारण। सत्यवती उत्तम रत्न, वाट पाहे पतीची, तरी या प्रश्नाचे उत्तर देऊनी, उभयी मिरवावे समाधान। ऐसे ऐकता संकट वचन, गंधर्व राज वदतसे, तरी असो अन्य विधीते, प्रविष्ट न व्हावे हे लोकात, तरी योजुनी असुर लग्नात। सत्यवती स्वीकारू, म्हणे महाराजा कमठाईक, मंगल विधी नसे एक, असुर विधी पूर्वक हा सोहळा मिरवितसे। ऐसे बोलता गंधर्वराज, कमट म्हणे आहे बर्वे, परी एक संधी उदित भाव, उदय पावला महाराजा। म्हणे संदेह कवण कैसे, परी आपण वर्तता पशु ऐसे, तरी या मिशे संग मनुष्य कैसे रीती घडेल की। तरी संदेह फेडूनी माझा, प्रिय करावी आपली भाजा। ऐसे ऐकुनी कमठ चोजा उत्तरा उत्तर देतसे। तो म्हणे महाराजा कमठाईक, सत्य रत्न सत्यवती अलोलिक, ऋतू समय सत्य दौंदिक, श्रुत करावे आम्हा ते। तुवा श्रुत केलिया दृष्टी, दावीन आपली स्वरूप कोटी, गंधर्व वेशे इच्छा पोटी, पूर्णपणी आणीन की। सत्यवती उत्तम जाया, चतुर्थ दिनी एकांत ठाया, तुष्ट करीन गंधर्वी काया, वरुनिया महाराजा। ऐसे बोलता गंधर्व वाणी, तुष्ट झाला कमठ मनी। मग स्वधामात संचरोनी, वृत्तांत कन्येसी निवेदिला, म्हणे माये वो सत्यवती, कामना जे आहे तव चित्ती, तो ऋतू काळी कामा होती। गंधर्व राज ओपील गे, आपल्या स्वरूपा प्रकट करून, करू योजतो आसुर लग्न, तरी तेची वरुणी समाधान, सुखा लागी पावशील। ऐसे सांगुनी कमठ कुल्लाळ, शयनी पहुरला उतावेळ, ती दिशा लोटुनी उदय काळ, गभस्तीचा पातला, तेही लोटल्या दिनोदिन, समय पातला ऋतू कालमान। चतुर्थ दिनी कुल्लाळ जाऊन, श्रुत करी गंधर्वाते, म्हणे महाराजा गंधर्वनाथा, योजिला समय आला आता, तरी उभय काम पूर्ण होता, स्वीकारावे महाराजा। ऐसी बोलता कमठवाणी, वेश गर्दभी तक्षणी, सोडूनी स्वस्वरूपा प्रकट करुनी, मही लागी मिरवला मिरवला परी कैसा गबस्ती, वस्त्राभरणी कनक कांती, कमठे पाहुनी चित्त सरिती, आनंद तोय हेलावे, चित्ती म्हणे भाग्यवंता, मज समान नाही या महित, स्वर्गवासी गंधर्व दैवत, मम गृही वर्ततसे, आहाती धन्य सत्यवती, बैसली से पुण्य पर्वती। ऐसा स्वामी जे ते पती, निज दैवे लाधला, राहिला परी वर्णनासी मती, नसे बोलावया अनुसम्मती, स्वर्ग फळची लागले हाती। सत्यवती कारणे, जैसे अमरा पीयूषदान,
आतुडले मंथनी दैवे करुण की दानवात नवनिधी धन कुबेर लादला पुण्याने की शिवमौळीचे दृढासन दैवे लादला रोहिणी रमण देवी गंधर्व सुरोचन सत्यवती ही लादली की प्रत्यक्ष सूर्यनारायण पाठी वाहे श्यामकर्ण तन्याय दैवे करुण सत्यवती लादली की अब्दिजा दारा कमला नामे विष्णुसी लादली दैवे करुण देवी गंधर्व स्वामी सुरोचन सत्यवती लादली ऐसा विस्मय कमटपोटी करीत आहे हर्षे देठी मग भाळ ठेवणी चरण संपुटी विनवणी करत असे म्हणे महाराजा स्वर्गधामका आहा मी अबुद्ध असे या लोका नेणुनी तव प्रताप अवांका कष्टविले पापिष्टे तव पृष्टी ते ग्रंथिका वाहुनी गर्ध भाविला आपले मनी अहम मूढ मी अबुद्ध खाणी आरोहण केले पापिष्टे आहा स्वामिया ऐसी कोटी असुनी मृत्तिका वाहिली पाठी नेणुनी तू ते केले कष्टी मीही दुरात्मा पापिष्टे आहा कर्म हे अनिवार आरोहता तव पृष्टीवर ते दुरात्मा मुष्टी प्रहार करीत होता पापिष्ट तरी ऐसिया अपराधासी क्षमा करी गा दयाराशी ऐसे म्हणून पुन्हा चरणासी निज मौळी अर्पितसे मग सुरोचन गंधर्वा हात धरुणी कमठ सदनी नेत म्हणे महाराज स्वकांते ते संभाळावे सर्वस्वी मग सुरोचन गंधर्वे एकांतासी पाचारिले सत्यवतीसी येरी येताची षोडशोपचारेसी गंधर्व राज पूजियेला मग अतिप्रीती संवाद स्थिती ऐक्य भावाने उभय रमती आसूर विवाह कामार्थरती तुष्टचित्ती मिरवले परी त्याची रात्री गर्भ संभवला सत्यवती प्रारब्ध योगे पुत्रवंती जठर स्थानी राहिला या परी गंधर्व राजा म्हणत असे सत्यवती भाज पुत्र मुखाते पाहिले चोज की स्वर्गवास करीन मी शक्र शापापासूनी कथा सत्यवती ते होय सांगता कथा सांगुनी म्हणे आता सुखे क्षेमात असावे जरी तुझ आता राजबाळी पुत्र उल्हासील येणे काळी परी तो पुत्र महाबळी राजासनी मिरवेल परी धर्मदाता विक्रम नामी जगविख्यात धैर्य राशी औदार्यवंत शक करता मिरवेल ऐसा पुत्र तू चूडामणी लाधशील वो शुभाननी मी तव ऋणापासूनी मुक्त झालो सर्वस्वी आता उरले शाप मोचन पाताची घे पुत्रवदन अमूल्य स्वर्ग सुखा पावेन स्वस्थानासी जाऊनी यावरी पुढे तू गोरटी मम क्षती न करी आपुले पोटी विक्रम पुत्र पाळुनी शेवटी सकळ सुखा भोगिका ऐसे सांगुनी सुरोचन पुन्हा गर्धवेश धरून सवेची सेवेला आपले ठाण अंगणात येऊनिया या पुढे दिवसानुदिवस गर्भ लागला आहे वाढीस परी लोक पुस्ती कुल्लाळास सत्यवती कोणही येरू म्हणे मम कुमरी मोहे आणली आहे माहेरी गरोदरपण निवटल्यावरी पुन्हा जाईल स्वसदना ऐसे जगता ते करुणी भाषण तुष्ट मिरवे सकळांचे मन या परी तिथे 9 मास पूर्ण गर्भस्थानी विराजले तो सुलक्ष समयो सुलक्ष तिथी नक्षत्र करण शुभ योगांती चंद्रबळ तारानिती प्रसूत झाली सुलक्षणी बाळ पाहता शुभाननी तेज पुंज लावण्य खाणी की सकळ तेज ओपुनी तरणी पाहुणचारी आराधला पुढे होता संस्कारासी बारसे केले 12 दिवसी पाळणा घालुनी बाळकासी विक्रम नाम ठेविले सुदिनास तो अर्क प्रवर्तला अस्त प्रदेश सुरोचन गर्धवेश सांडता झाला तक्षणी मग संचरुनी सदनाते सत्यवती म्हणे कांते शीघ्र आणि पाहू दे बाळकाते पुत्रमुख या काळी बैसवोनिया वस्त्रासनी सत्यवती देत बाळ आणुनी अंकी सुरोचन गंधर्व घेऊनी पुत्रमुख पाहिले पुत्रमुख पाहता दृष्टी आटुनी गेल्या शापकोटी तो अमरी जाणविले शक्रपोटी मातली ते पाठविले विमानरोहणा मातली घेऊन येता झाला अवंतिका स्थानी शीघ्रद्वारी आसन ठेवूनी
सदना माझी संचरला. तो सुरोचन गंधर्व बाळ घेऊन परम स्नेहाने घेत चुंबन. तो मातली सन्निध उभा राहून बोलता झाला गर्भ गंधर्वाते. म्हणे महाराजा सुरोचना मज पाठविले पाकशासने. तरी आता आरुढोनी विमाना अमरस्थानी चलावे. आता सोडणी पुत्र मोहाते चलावेगी देवनाथ. आहा वाट आपुली पाहत शाप मोचन झालिया. ऐसे बोलता मातली वचन सत्यवती ते बाळ कोपून. म्हणे कांते समाधान ठेवी आता जातो आम्ही. ऐसे बोलता सत्यवती म्हणे महाराजा गंधर्वपती. बाळ तानुले टाकून क्षिती. कैसे जाता महाराजा तुम्ही गेलिया सोडूनी माते. कोण आहे मम देहाते निढळपणी परदेशाते. सोडूनी कैसे जाताजी. ऐसे म्हणून सत्यवती हंबरडा पोळीला वृत्ती अश्रूवरुनी नेत्रपाती. दुःख सरिता लोटतसे म्हणे महाराजा तुझ कारण. जनक माझा सत्यवर्मा जाण. तुटला आहे निर्लोभ होऊन कैसे जाऊनी मज जाता. आहा महाराजा तुम्हासाठी सर्व सोडूनी भांडार कोटी. जनक जनींची पाडूनी तुटी. जोड केली म्या तुमची. तरी आता मज सोडून तुम्ही जाता निढळवाण. माते करुणी दीनपण योग्य तुम्हा दिसेना. ऐसे बोलता सत्यवती हृदयी धरी सुरोचनपती. चुंबन घेऊनी अश्रू वाहती पुसोनिया वदतसे. एके युवती शुभाननी तुझ स्मरण होता माझे मनी. त्याची वेळा उतरुनी येऊनी भेटी देईन तू ते घे. ऐसे देऊनी भाष्य उत्तर शांत विले युवती अंतर. मग आरोहोनी विमानावर कमठास पुसोनी निघाला. सत्यवतीचा धरुनी ते हस्त कमठा उपनी मोहित. म्हणे तनियाचा मम सांप्रत सांभाळ करी महाराजा. ऐसे वधुनी सुरोचन पाता झाला शक्रस्थान. येरीकडे बाळकाने वयोवर्धन होतसे दिवसानुदिवसा होता थोर. सप्तवर्षी झाला कुमर मग मुलासी खेळता झाला सत्वर. राजचिन्ही खेळतसे ऐसे खेळता मुलात. 12 वर्षे लोटली त्यात ईर्षे पडूनी बाळ खेळात. विद्ये लागी लागला विद्या तरी सहज चिन्ही. शास्त्र आधार अश्वारोहणी सहज सेवका श्रय करुनी. विद्ये लागी अभ्यासी सहज मग तो विद्ये कारणी. ओळखी पडली राजांगणी मंडळी सर्व प्राणी विक्रमाते ओळखीती. पुढे 16 वर्षावरुते इष्टत्वे भेटविला विक्रम रायाते. पाईक चाकरी अर्पुनी याते. ग्रामरक्षणी ठेविले ग्रामरक्षण दरवाजावरती. पहारा गाजवणी गाजवी राती. तो व्यवसायी बाजार क्षिती तेथे येऊनी राहिले. तया माझी भर्तरीनाथ वनचर सावजी भाषा जाणत. कोल्हे भुंगताची अकस्मात भाषा सांगे तयाची. म्हणे उत्तर दिशे होनी दानव निर्वपणी होनी मानव. दक्षिण दिशेचा धरुणी गौरव. जात आहे पांथिक तो तरी त्याच्या सामोरे जाऊन. वधील कोणी तया कारण वधिल्या ग्रामद्वारा पूर्ण. रुधिर टिळा रेखावा आणि दुसरे आपले भाळा. त्याची क्षणी रेखिजे टिळा. तो अवंतिका उत्तम स्थळा. नृपत्वाते मिरवेल. ऐसी एकता भरतरी वाणी. विक्रम जातसे शस्त्र घेऊनी. येतपर्यंत कथारंजनी पूर्वाध्यायी वदलीसे. तरी श्रोते बुद्धिमान पाहती सिंहावलोकन. चित्रमा गंधर्व शापोन राक्षस देही मिरवला परी शापमोचन. बोलिला वरदे शाप सदन. तो ती घडी निटावून रांगत फिरत ये वेळा. तरी शापवचनी शापमोचन. शिववरदे शाप सदन. बोलिला असे त्रिनयन की शापे गंधर्व सुरोचन राहिला की. तयाच्या वीर्य करून निर्माण होईल विक्रम नंदन. त्याच्या हस्ते पाहुनी मरण राक्षस शरीरा सांसी तू. ऐसा उशाप शिव वरदेसी होता चित्रमा गंधर्वासी. तो समय भरतरी वागुत्तरासी येऊनिया झगटला. असो ही मागील कथा. विक्रम भरतरीचे शब्द ऐकता शस्त्र सज्जोनी सामुरा पंथा. चित्रमा गंधर्वा होतसे तव चित्रमा गंधर्व. राक्षसा परी करुणी भाव. मानव रूप धरुणी स्वभावे. येत आहे पांथिक तो येत आहे परंतु चार. अमूल्य रत्ने तेजा पार. मुष्टी घेऊनी राक्षस थोर. मानव वेशे गमतसे. तो विक्रम जाऊनी तया निकटी. शस्त्र विद्येते विपुल जेठी.
तामुरा होनी मोळी दृष्टी आसिल तेसी प्रेरितसे सकळ प्रहार भेदिता घाई राक्षस उठोनी पडला मही प्राण कासा विस होऊनी देही पडता झाला तत्काळ मही पडता चित्रमा गंधर्व विक्रम प्रज्ञावान प्रसिद्ध वस्त्रे वेजवणी रुधिरे शुद्ध भाळी टिळा रेखिला तो राक्षस होऊनी गत प्राण दिव्य देही निघे तेथून गंधर्व रूपी स्वपदा पावून विक्रमाते वंदिले मग गंधर्व करता स्वये दृष्टी विमान उतरले मही तळवटी त्यात आरोहण करता जेठी विक्रम पुसे तयाते म्हणे महाराजा राक्षस पूर्ण स्वर्गा करू जासी गमन ही तो कळा राक्षसा कारण दुर्लभपणी वाटत असे मग शिव फासे खेळापासून विक्रमा सांगितले शापकथन आपले चित्रमा गंधर्व नाम सांगुनी गेला स्वस्थाना घेरीकडे प्रेत शरीरी चाचपुनी पाहे करी तो 4 रत्ने मुष्टी माझारी तेजपुंज देखिली तिघे चिंतामणी वैडूर्यवंत सकळ कामद चौथे अत्यद्भुत ऐसी 4 रत्ने विख्यात सकळ कार्या चालती विक्रम देखता हर्षवंत मग तो भर्तरी ते धन्य म्हणत ऐसा पुरुष प्रज्ञावंत अवतार दक्ष म्हणावा जैसा वृक्षात कल्पतरू दैन्यहारी सुखपरू तन्याय नगरात हा नरू श्रेष्ठ जगी भासतसे की पशु माझी धेनू जाती त्यात सुरभी कामना द्रवती तन्याय मनुष्य जाती श्रेष्ठ जगी भासतसे की रत्ना माझी वैडूर्यवंत निक्ती चिंतामणी उपकार स्थित तन्याय मनुष्यात ज्येष्ठ जगी भासतसे की पाषाण जाती उपकार स्थित परीसपणाते मिरवत तन्याय मनुष्यात श्रेष्ठ जगी भासतसे असो भावना धरुणी चित्ती आणिक कामना वरी तसे पुढती ऐसा पुरुष स्व सांगाती त्रैलोक्यात मिरवेल ऐसा विचार मार्गे करून पाहता झाला द्वारग्राम रुधिर टिळा दारासी उत्तम चर्चून या निघाला ऐसा निघुनी अतित्वरा आला व्यावसायिक शिबिरा तवते भरतरीस घालुनी घेरा सकळ बैसले वेष्टुनी त्यात जाऊनी मध्यस्थानी बैसला व्यावसायिकांत गुणी परी बैसल्या दिसे तरणी की नक्षत्र स्वामी नक्षत्रात त्याची रीती भरतरीनाथ की चंद्र ज्योती तेजवंत असो व्यावसायिक विक्रमाते पुस्ती कोण तुम्ही जी येरी म्हणे व्यावसायिक आम्ही असो राजसेवक राज आज्ञे ग्रामरक्षक देशावरी नांदत असो तरी सहज स्थिती मनाची ओज तुम्ही भेटीस पाहतो सहज उत्तम तुमच्या गोष्टी गुज ऐकून या हर्षलो येरी म्हणे आमच्या गोष्टी उत्तम कोणत्या ऐकल्या जेठी विक्रम म्हणे तुम्हा दृष्टी सन्मुख पहारा देतसे तुम्ही खाली मी कुशावरती निकट पहारा देतो रात्री तुम्ही बोलता तितके निगुती श्रवण होत असे आम्हा ते परी हे आता असो कैसी तुम्हावरी धाडी आली विशेषी ते शूत झाली कैसी तुम्हासी म्हणून शोधा पातलो तुम्हावरी आली धाडी हे राया सकळ कळली प्रौढी परी तुमच्या मुखी कळता निवाडी रक्षण करू तैसेची तरी ते तुम्ही दृष्टी व्यक्त तस्कर पाहिले किती जमाती येरी म्हणती एक शती दृष्टी गोचर झाले जी विक्रम म्हणे तस्कर येता कैशी कळली तुम्हा वार्ता येरी म्हणती कोल्हे भुंगता वर्णन केले यावाचे स्वहस्ताने उठवून भरतरीसी दाखविती तया लागून येरी म्हणे नामी कोण मिळवत आहे हा बावा व्यावसायिक म्हणती त्या ते भरतरी नाम आहे या ते मग दृष्टी पाहुनी प्रांजळवंत पूर्ण ओळखी जाहली क्षणेक बैसवणी नाना भाषण व्यावसायिकांचे तोषवी मन मग उठता झाला त्यापासून चालता ग्रामी संचरला तैसाची जाऊनी आला एकांती भेट झाली जगात्याप्रती तव मागिल्या घटकाराती सदना बाहेरी येत असे उदक पात्र विराजले हाती जात होता दिशेप्रती तो हटकुनी बैसविला क्षिती वदे त्यात रसज्ञ म्हणे आपुले ग्रामी कटक वृषभ थाटी व्यावसायिक त्यांचे जकाती नाणे देख हिशेबाते घेतले तरी त्या वर्तल्या नाणी मी देईन त्रय अर्थ गुणी परी भरतरी नामी तया पैरत्नी मागुनी घ्यावे महाराजा म्हणाल भरतरी नामे कोण तरी मम बंधू पाठीचे रत्न कार्य विभक्त आत्मा होऊन व्यावसायिका हिंडतसे
तरी तया ते आमचे संगोपन केलिया तोर वाढेल धर्म आणि पुण्याचा स्थावर संगम परलोकात मिरवेला. ऐशा बहु प्रकार युक्ती सांगितल्या जगात दाराप्रती है कुणी ग्लानीत मती. द्रव्य लोभे तोषला द्रव्य लोभ तरी कैसा त्रिगुणात होता ऐसा. मग मेलिया जेवी जात ठसा संजीवनी होऊनी आगळा. तरी द्रव्य न म्हणावे अमृतवल्ली निर्जीव मनुष्यासी संजीवनी ठेली. आणि दुसरा मार्ग तया जवळी माईकपणी विराजे. तरी धनाचे बहुभास वर्ते सुख दुःखालेश. धनकांता धवळार सुरस सर्व सुखा संपादी. धने मोक्षाची पाहिल वाट धने भोगील मही पाठ. धनेची नरक भोगील अचाट यमपदा जाऊनी. धनाचा अपार तमाशा सुसंग कुसंग खेळ फासा. सर्व यश करता सबळ पैसा इष्टानष्टा वर्ततसे. ऐसा तयासी विक्रम बोलता जकाती सहज आला होता. म्हणे विक्रमा ते काम दुहिता पूर्ण करीन मी तुझी की. ऐसे बोलूनी कर्तव्य वचन देऊनी तोषविले तयाचे मन. मग विक्रमाते बोलवून शौचविधी सारीला. सकळ झाले कांती करणे सेविता झाला आपले आसन. मग भृत्या लागी बोलावून व्यावसायिका पाचारिले. गुण्या माल टिपी लावून हिशेबा परी बोलुनी धन. तवते व्यावसायिकी आणून तया करी ओपिले. यावरी बोले जकाती म्हणे व्यावसायिक ऐका युक्ती. भरतरी नामे कोण जमाती तुम्हा माझी आहे रे. येरी म्हणती उगलाची पोसोनी आहे अमुचे मंडळांगणी. जकाती म्हणे आमच्या नयनी कैसा आहे पाहू द्या. तव त्याते पाचारुनी दाविते झाले विमुट खाणी. म्हणती हाची आमच्या गणी विराजित आहे महाराजा. मग जकाती पाहुनी भरतरीसी म्हणे हा प्रत्यक्ष महीचा शशी. कोडी तरी अवतारासी मही लागी विराजला. तरी आता असो कैसे हा आपल्या गावात असावा पुरुष व्यावसायिक रान माणूस. या गणी योग्य दिसेना. ऐसा तर्क आणुनी मनी बोलविला पाहुनी नैनी. मग व्यावसायिकांचा मुख्य स्वामी एकांतात पैनेला. एकांती नेता म्हणे व्यवसायाते तुमचे द्रव्य देऊ तुम्हा ते. माफी चिठ्ठी करुनी जी त्वरित तुम्हा लागी बोलवू. तरी तुम्ही पुन्हा परतोन मालाणा सबळ भरून. तोवरी तुमच्या भरतरीने ग्राम वस्ती येथे असावे. तव व्यवसायी बोले भरतरी ते तुम्हा निराश्रित ठेवूनी नाही जात. बाकी साकी येणे आम्हा ते गावा माझी उरली असे. सकळ हिशेब प्रकरण माहीत आहे जकात्या कारण. तरी त्याज पाशी शेर घेऊनी तया संमती वर्तावे. मग अवश्य म्हणे भरतरीनाथ राहीन म्हणे सर्वा संमते. देणे घेणे सकळार्थ उकळोनी येईन माघारा. ऐसे म्हणून त्वरा करिता व्यवसायी घेऊनी भरतरी ते. येऊनी शीघ्र जकात गृहाते तया हाती बोलविले. ओपिले परी कैसे बोलुनी की तुमचे गृही आमचा गडी जाण. ग्रामावळी ते वसूल करून जकात तुमची सावरील. आम्ही येऊ पुन्हा परतोन तोवरी करा याचे संगोपन. आपले द्रव्य द्या फेडून उरल्या हाती या ओपा. ऐसे बोलुनी तया देखती ओपते झाले जकाती हाती. उत्तम भाषण पुसुनी तया प्रती शिबिराते पातले. माल टाल उरका विकून निघते झाले मग तेथून. येरीकडे विक्रमा कारण पाचारिले जकात्याने. नेऊनी तया एकांतासी म्हणे कैसे सांगितल्या व्रतासी. तव हिशेब दाखवूनी बेरजेसी द्रव्य आणि म्हणतसे. ऐसे बोलता जकाती वचन तो काढून देतसे एक रत्न. म्हणे हे तुझपाशी असू दे गहाण संजाईतपणासी. तुझे द्रव्य त्रे भाग्यार्थे देऊनी घेऊ स्वरत्नाते. ऐसे वदता जकात्याने अवश्यपणी होतसे. या उपरी भरतरी निमित्ते म्हणे बंधूचे ओळखीत न बोलुनी काहीच त्याते. भोजना पाठव मम गृही नित्य नित्य भोजनी गाठ. पडता होईल ओळखी दाट मग सहज बोलण्याचा मेहपाट. खुणा खूण मिळेल की बाहेर निघाले उभयता ते.
ऐसे सांगुनी एकांताते मग जकाती पाहुनी भरतरी ते विक्रमाते बोलतसे. म्हणे विक्रमा ऐक एक वचन, आम्हापासून शेर घेऊनी जाणे, त्याची पाक निष्पत्ती करुनी जाण. हा गडी आमचा संगोपा, तुझ्या गृही तुझी माता आहे विक्रमा पाक निष्पत्ती करिता. तरी या भरतरीचे आता संगोपन करावे. ऐसे विक्रम ऐकता वचन, म्हणे स्वीकारीन तुमचे बोलणे. मग भरतरीचा हात धरून स्वसदनासी पैनेला, द्वारा निकटी टाकुनी वसन. त्यावरी बैसुला भरतरी रत्न, 4 घटिका करुनी भाषण. गृहा माझी संचरला, माता पाचारुनी सत्यवती. निकट बैसोनी एकांती, तर्जनी खुणीने दाखवूनी जती. वृत्तांत सर्व सांगतसे, जंबुक बोल भाष्यापासून. तिथे सांगितले सकळ कथन, स्वकरी मिरवला लोभिक रत्न. तोही धीट पैगे केला, ऐसिये परी धीट होता. संतोष मानी सत्यवती माता, उपरांत विक्रम झाला सांगता. भरतरी विषयी वचनाते, म्हणे माते मजहुनी अधिक. भरतरीचे मानी स्नेह दौंदिक, पूर्ण अवतारिक पाठीरक्षक. पुढे माते होईल गे, तरी आता दुसरा सूत. ज्येष्ठपणी मिरवेल लोकात, अणु रेणू इतके द्यात. भिन्न पडू नेदिकी, सकळ मोहाची करुणी गवसणी. लेववी भरतरी शरीरा लागुनी, आणि तो वर्तेल स्व इच्छापणी. त्याचे वर्तू देत्यासी की, ऐसे सांगुनी माते प्रती. पुन्हा बाहेर आला विक्रम रूपती. तो पाक सिद्धी होताची त्या प्रती. भोजन आते सारिले, भोजन झालिया सभे जाऊनी. पाहता झाला दुर्गस्थान, मग 4 घडी रात्री होऊन. अनुवादिले रजनी ते, यावरी भरतरी तेथून. पाहता झाला जकाती स्थान, जकात दार त्याते देखून. भरतरी ते बोलतसे, म्हणे भरतरी राहावा एका वचन. तुम्ही असावे सदन धरून, कार्या लागता पाचारून. घेत जाऊ तुम्हासी, मग अवश्य म्हणून भरतरीनाथ. विक्रम सदना पुन्हा येत, मग दिवसानुदिवस ते वस्तीस. मोहपुरी लोटला आधीच मायती सत्यवती. त्यावरी पुत्राची ऐकुनी युक्ती, परम मोहाते भरतरी जती. गुंडाळूनी घेतला, जैसा उदका वीण मत्स्य होत. तळमळी करी होता विभक्त, की धेनू लागी वत्स नितांत. विसर कदा घडेना तन्याय, मग त्रिवर्ग जण. मोहे विसले हरिणी कारण, मग एकमेकांच्या दृष्टी वीण. विरह होता तळमळती, असो ऐसी मोहस्थिती. बंधुपणे जगी मिरवती, यावरी पुढे आता श्रोती. अवधान द्यावे कथेते, नरहरिवंशी धुंडी नंदन. पुढले अध्यायी सांगेल कथन, कवी मालू नामाभिधान. सेवक असे संतांचा, स्वस्ति श्री भक्ति कथासार. संमत गोरक्षकाव किमयागार, सदा परिशोध भाविक चतुर. षड्विंशतिमाध्याय गोडा. श्रीकृष्णार्पणमस्तु. नवनाथ भक्तिसार षड्विंशतिमाध्याय समाप्त. गोरक्ष जालंधर चरपटाश्च, अर्भंग कानिफ मच्छिंदराद्याः. चौरंगी देवानक भत्री संज्ञा भूम्या, बभुवुर्नवनाथ सिद्धः. श्री गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. अलक्ष निरंजन गुरुदेव दत्त.